मागील भागात आपण पाहिलं केतकी लग्न करून विराजच्या घरी आली होती. आता पुढे लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी माधवीताईने केली होती. केतकी लग्नाच्या दगदगीने खूप थकली होती. तिचा चेहराच सांगत होता. विराज म्हणाला, आई तिला जरा आराम करू दे. माधवीच्या घरच्यांना माहीत होतं म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. केतकी झोपली. थोड्या वेळाने विराज तिला उठवायला गेला. किती उठवलं तरी पण ती उठत नव्हती. विराज घाबरला. मम्मी एवढा वेळ झाला तरी ती उठत कशी नाही? काही दुखत तर नसेल ना? आपण मम्मीला फोन करायचा का? विराज घाबरू नको. ती लग्नाच्या दगदगीने थकली असेल. वसुधाताईला लगेच फोन करायला नको. छोट्या छोट्या गोष्टीला घाबरून कसे चालेल? तू आराम कर. तूही बराच दमला आहेस. मी दोघेही आराम करा. मी थांबते इथे. मी थांबते मम्मी. आंटी, काव्या म्हणाली. माधवीताई पाहुण्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी खाली गेल्या. काव्या तिच्याजवळ बसून राहिली होती. ती पण मनातून घाबरली होती. रात्रीचे 10 वाजले तरी ती उठली नाही. तिला किती हलवण्याचा प्रयत्न केला. ती फक्त डोळे उघडायची आणि नंतर बंद करायची. विराजने सतेजला फोन केला. तू एकदा घरी येऊन जा. केतकी उठत नाही. घाबरू नकोस. झोपू दे तिला. सकाळपर्यंत नाही उठली तर बघू जिजू मी बोलते. त्याच्या हातून फोन घेत ती म्हणाली, डॉक्टर आहात ना? पेशंटची काळजी नाही तुम्हाला? सकाळपर्यंत वाट बघायची? काही सिरियस असेल तर? तुम्हाला एवढा वेळ नाही का? मित्र आहात ना तुम्ही? मित्रांनी अर्ध्या रात्रीतून यायला हवे. आता कुठे 10 वाजलेत. जिजू किती काळजीत आहेत. आत्ताच्या आत्ता या. सतेज तिला काही बोलला नाही. विराजजवळ फोन द्या म्हणाला. कोण आहे ही कडक लक्ष्मी? केतकीची मैत्रीण आहे. विराज घाबरू नकोस. मी येतो 5 मिनिटात. काव्याला टेन्शन आलं होतं. आंटीला फोन करून सांगावं का? नाही, या गोंधळात ती होती. काव्या खाली जाऊन जेवून घे. मी थांबतो. विराज तिला म्हणाला. काव्या खाली आली तर काही बायका कुचकुच करत होत्या. सून लक्ष्मीच्या पावलाने घरी आली आणि लक्ष्मी पूजन न करता झोपली. इथे तब्येत महत्वाची. यांना कशाचं पडले? रागाने काव्या पुटपुटली. माधवीताई म्हणाल्या, आपण पूजेची तयारी तर करून ठेवली आहे ना? सकाळी उठल्याबरोबर करू पूजा. तिच्या तब्येतीपेक्षा मोठं नाही. काव्याला माधवीताईचं नवल वाटत होतं. किती संयमाने त्या हँडल करत होत्या. त्यांना सुनेचं सुख महत्त्वाचं होतं. त्यांना सुनेचं सुख भेटण्याऐवजी पदोपदी त्रासच वाटायला येणार होता. आणि हे सगळं सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्या केवळ मुलाच्या प्रेमासाठी त्या सगळं सहन करत होत्या. जगात असे चांगले माणसं असतात. नाहीतर सुयश आणि त्याची फॅमिली. किती जमीन आसमानाचे अंतर आहे. केतकी लग्नापासून ती विराज आणि सुयशमध्ये तुलना करत होती. दोन वर्ष प्रेमात पडून आपल्याशी रूढपणे वागणारा सुयश कुठे? आणि केवळ 2 महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या केतकीच्या प्रेमात बुडालेला विराज कुठे? आपल्या बाबतीत केतकीसारखा अपघात झाला असता तर? सुयशने आपल्याशी लग्नही केलं नसतं. विराजला तर मोकळीक दिली होती. लग्न नाही केलं नसतं तर कोणी जबरदस्ती करणार नव्हतं. पण त्याने स्वखुशीने केतकीचा स्वीकार केला. आपल्याच नशिबात आयुष्य कडवट करणारी अशी माणसं का भेटली असतील? कडक लक्ष्मीजी कुठे हरवलात? डॉक्टर सतेजच्या आवाजाने ती भानावर आली. मी कडक लक्ष्मी तर तुम्ही काय पोतराज का? सारखे शब्दांचे फटकारे मारतात. सतेजने केतकीला चेक केले. काही काळजी करू नका. सकाळी ती आपोआप जागी होईल. तिला उठवू नका. मनाने उठू द्या तिला. करवलीबाई, तुम्ही विनाकारण BP वाढवून घेऊ नका. तुम्ही पण शांतपणे झोपा. सकाळी केतकी जागी झाली. काव्याने तिला छान तयार केलं. चल आपण पूजेसाठी खाली जाऊ. केतकी पण आज्ञाधारक मुलीसारखी तिच्यासोबत खाली आली. एका तांब्यावर कणकेने लक्ष्मी काढली होती. कणकेचे नाक डोळे काढले होते. लक्ष्मीच्या नाकात नथ घातली होती. दोघांनी रीतसर पूजा केली. पूजेला बसलेली केतकी खूप गोड दिसत होती. माधवीताईला आता छान वाटत होतं. त्यांनी रात्री दाखवलं नाही पण त्याही घाबरल्या होत्या. तिची दृष्ट काढत त्या म्हणाल्या, केतकी खूप सुंदर दिसतेस तू.
काव्या तिला नाश्ता करायला घेऊन जा. काव्या तिला घेऊन गेली. सगळं घर फिरवून दाखवत होती. माहिती सांगत होती. माधवीची एक चुलत जाऊ लता म्हणाली, माधवी असला नमुना तुला कुठे सापडला? चांगली धडधाकट मुलगी तुला मिळाली नाही का? असा हा आजारी नख बांधला विराजच्या गळ्यात. काव्या म्हणाली, काकू सध्या तिची मनस्थिती बरी नाही, पण लाखात एक आहे माझी मैत्रीण. तिला नाव ठेवू नका. कधी बरी होणार ती? संसार कधी करणार? काही खरं नाही विराज तुझं. केतकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत माधवीताई म्हणाल्या, लता खरंच माझी सून लाखात एक आहे. मी तिला आधी भेटले आहे. माझ्या विराजला शोभणारी आहे ती. काही दिवसांचा तर प्रश्न आहे. ती लवकरच नीट होईल. मग तूच म्हणशील, हा हिरा कुठून शोधून आणलास? सध्या तिला गरज आहे आपली. आपण थोडी काळजी घेतली तर काय फरक पडणार आहे? माधवी तुझं सगळं जगावेगळं आहे. लोक सेवा करण्यासाठी सून घेऊन येतात, पण तू तर सुनांची सेवा करते पहिल्या दिवसापासून. माधवीताईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते सीताफीनं पुसत त्या म्हणाल्या, चला कोणी नाश्त्याचं राहिलं असेल तर करून घ्या बरं लवकर. असं म्हणून त्या हॉलमधून बाहेर आल्या. विराजही तिच्या मागे आला. तिचे डोळे पुसत म्हणाला, मम्मा वाईट वाटून घेऊ नकोस. लोक काहीही बोलतात, आपण मनावर घ्यायचं नाही. विराज तू जेव्हा लग्नाला तयार झाला ना, तेव्हाच मी मनाची तयारी केली होती. लता काकूपेक्षा जहरी बाणाचे घाव सोसावे लागतील. आपल्याला त्याची सवय करून घ्यावी लागेल. सध्या सवय नाही ना, म्हणून असं डोळ्यात पाणी येते. होईल सवय हळूहळू. विराज म्हणाला, मम्मी तू खरंच ग्रेट आहेस. तू फक्त माझ्या निर्णयाला संमतीच दिली नाहीस, तर ती अंमलात आणायला मदत करतेस. तुझ्या आणि पप्पाच्या सपोर्टशिवाय मी हे लग्न करू शकलो नसतो. आपल्याला एकमेकांच्या साथीची धीराची गरज आहे मम्मी. एक दिवस नक्की केतकी बरी होणार, मला खात्री आहे. मी जे काही सांगायला आलो होतो ते तर विसरलोच की. केतकीला मुंबईला न्यायचं होतं. 4 दिवसानंतरची अपॉइंटमेंट भेटली आहे. मी डॉक्टर सतेज केतकी जाणार आहोत. केतकीला सोबत काव्याला नेऊ का? तू तिच्या आईला फोन करून विचार. त्या हो म्हणाल्या की रिझर्वेशन कन्फर्म करतो. हो विचारते, त्या नाही म्हणणार नाहीत. त्याआधी काव्याला विचारायला हवं. तेवढ्यात काव्या आली. काकू काय विचारायचंय मला? काही नाही ग, केतकीसोबत मुंबईला जायचं होतं. मला चालेल. आईला सांगायला हवं. केतकी मुंबईला जाणार म्हणून वसुधाताई, रवी, मनीषा, वेद सगळेच भेटायला आले होते. आपल्या मुलीचं निखरलेलं रूप पाहून त्यांना बरं वाटलं. माधवीताई तुमचे उपकार मी 7 जन्मात विसरणार नाही. तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकारच केला नाही तर काळजी पण येतात. खरंच मी खूप नशीबवान आहे. माझ्या मुलीला तुमच्यासारखी सासू मिळाली. 4 दिवस झाले तुम्हाला काय कळणार मी कसं वागते ते? पुढे तिला त्रास दिला तर? माधवीताई हसत म्हणाल्या, 4 दिवस कशाला हवेत? 4 तासातच कळतं समोरील माणूस कसा आहे ते. तुम्ही त्रास देऊच शकत नाही, खात्री आहे मला. मम्मी केतकीची काळजी करू नका. येतो आम्ही 2 दिवसात. विराज म्हणाला. नवं दाम्पत्य हनीमूनला जातात. हे जगावेगळं नवं जोडपं हॉस्पिटलसाठी मुंबईला रवाने झाले. विराज आणि सतेज पुढच्या शीटवर बसले होते आणि मागे काव्या आणि केतकी बसल्या होत्या. काव्याची अखंड बडबड चालू होती. केतकी आपण मुंबईला चाललोय. तुला आठवतं का? आपण ट्रिपला गेलो होतो 7वीत असताना. किती धमाल केली होती आठवतं? आपल्याला म्हातारीचा बूट बघण्याची किती उत्सुकता होती. पण पाहिल्यावर आपली खूप निराशा झाली. कारण काचेचा बूट आहे असं सगळे म्हणत होते, पण तसं काही नव्हतं. तारांगणं तर किती सुंदर होतं. तू किती घाबरली होतीस. मला तू किती गच्च पकडलं होतंस. केतकी तू परत गेलीस का ग मुंबईला? हो गेले होते. मी पण 2-4 वेळेस जाऊन आले, पण ट्रिपसारखी मजा आली नाही, काव्या म्हणाली. विराज म्हणाला, मैत्रीण असावी तर अशी. तिला पहिलं काही आठवतं का? किती खुबीने काढून घेते, किती हुशारीने बोलते.
हो, मैत्रिणीशी गोड बोलते आणि मला नेहमी फटकारून बोलते. बोलणारच, तू तिला अनोळखी आहेस ना. काव्य तशी फटकळ आहे पण मनाने निर्मळ आहे. आयुष्यातल्या काही कडवट गोष्टीने ती अशी झाली आहे. ते हळूहळू बोलत होते तरी काव्याला ते ऐकू येत होतं, पण ती त्यावर काही रिॲक्ट झाली नाही. केतकी बाहेर पाहत होती. गाडीत ती जास्त झोपली नव्हती. हॉस्पिटल सुसज्ज व भलं मोठं होतं. डॉक्टर सतेजचे गुरु विश्वंभर यांचं ते हॉस्पिटल होतं. न्यूरोलॉजीसाठी प्रसिद्ध होतं ते. येथे मोठे मोठे डॉक्टर व्हिजिटसाठी येत, विविध देशातले. आधी ते डॉक्टर डॅनला भेटले. त्यांनी केतकीचे सर्व रिपोर्ट पाहिले. सुधारणा झाली आहे, पण नक्की होईल. मेंदूची सूज बरीच कमी झाली आहे. मेंदूच्या विविध चाचण्या करायला सांगितल्या. रिपोर्ट सगळे चांगले आले होते. डॉक्टर विश्वंभरांनी केतकीचे सर्व रिपोर्ट पाहिले. ते म्हणाले, विराज, औषधांबरोबर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तिला पेशंट म्हणून वागू नका. नॉर्मल माणसासारखे वागवलात तर ती लवकर नीट होईल. तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा, पण तिला परावलंबी करू नका. तिचे काम तिला स्वतः करू द्या. काव्या म्हणाली, मनाने ती काही करत नाही. ठीक आहे, पण तुम्ही सांगितलं की तर करते ना. मग काम सांगत जा. आजारी आहे म्हणून तिला सारखं झोपू द्यायचं नाही. तिला स्वयंपाक येतो ना, करू द्या. कधीतरी स्वयंपाक करू शकेल. नक्कीच स्वयंपाक केल्याने ती बिझी राहील. स्वयंपाक करणं हा सुद्धा मेंदूचा व्यायाम आहे. कसं ते सांगतो. एखादी पाककृती करताना दृष्टी, गंध, चव या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. केतकी स्वयंपाक करायला लागली तर 5 पैकी 4 इंद्रियांचा वापर होईल. त्यामुळे तिला जमेल तो पदार्थ करू देत जा. डॉक्टर विश्वंभर म्हणाले. विराज, काव्या लक्ष देऊन ऐकत होते. आपल्याला नेहमी होतो तो आजार म्हणजे ताप, सर्दी, खोकला. यावर इलाज म्हणजे औषधं, इंजेक्शन दिलं की आजार जातो किंवा कमी होतो. पण मेंदूचा आजार, मनाचा आजार तसा नसतो. हा आजार गोळ्यापेक्षा नातेवाईकांच्या सपोर्टने नीट होतो. तुम्ही किती काळजी घेता, त्यांना किती मोटिवेट करता यावर अवलंबून असतं. त्यांना किती मोटिवेट करता यावर अवलंबून असतं. म्हणजे नेमकं काय करायचं? काव्या म्हणाली. केतकीला चित्र काढायला आवडतं, तर या महिन्यात तिने किती चित्र काढले सांगा. विराज म्हणाला, त्या अपघातापासून तिने एकही चित्र काढलं नाही. तुम्ही तिला सांगितले होते का? तिला साहित्य दिलं होतं का? नाही. आजारी आहे म्हणून ती बराच वेळ झोपत असे. आम्ही तिला अडवत नव्हतो. तिची मेमरी चांगली आहे. तिला सर्व आठवतं. नक्कीच तिला चित्र काढता येतील. मेमरी चांगली राहण्यासाठी चित्र काढण्याचा नक्कीच उपयोग होईल. तिला कलर, कॅनव्हास द्या. बघा काढते की नाही छान चित्र. यामुळे ही मेंदूला व्यायाम होईल. कार्यक्षमता वाढेल तिची. चित्र काढताना दृष्टी आणि हातांचा समन्वय राहतो. चित्रकला, विणकाम या कलेने मेंदूचा झोपी गेलेला भाग खडबडून जागा होतो. सगळे आठवायला लागेल. मेंदूची पुन्हा एकदा स्मरणशक्तीत जागा होईल. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे करून पहा. नक्कीच फरक पडेल. आणि काही योगाभ्यास सांगतो, ते मात्र न चुकता रोज करून घ्या. सूज कमी झाल्याने गोळ्या कमी केल्यात. काही गोळ्यामुळे सारखी झोप येते, हे आमच्या लक्षात आलं. फक्त एक गोळीच चालू ठेवा. नक्कीच केतकी बरी होईल. बाहेर आल्यावर काव्या म्हणाली, जिजू, गोळ्या कमी केल्याने तिची तब्येत खराब झाली तर? कोणताही डॉक्टर विचार न करता डिसिजन घेत नसतो. बघू, आपण त्यांनी सांगितले आहे तसं करू. हॉस्पिटलचं काम झाले होते. मुंबईला ते अजून 1 दिवस थांबणार होते. सतेजचं काम होतं म्हणून तो थांबला होता. काव्या, विराज, केतकी हॉटेलवर गेले. 2 दिवस ते मुंबईला थांबणार होते. विराज, जिजू आणि केतकी, जा फिरून या. मी थांबते हॉटेलमध्ये. मला माझे नाटकाचे डायलॉग पाठ करायचे आहेत. तू पण चल. इथे एकटीच काय करणार? मी कशाला कबाब में हड्डी. केतकी नीट असती तर तुला कशाला चल म्हटलं असतं. पण आता असं काय फरक पडणार आहे? ती व्यक्त करत नाही. पण तिलाही वाटत असेल ना, तुम्ही दोघं वेळ घालवावा असं. तू एकटी थांबशील? मला कोण खाणार? मी माझे डायलॉग पाठ करत बसते. 5 दिवसापासून माझे नाटकाचे दौरे सुरू होणार आहेत. ते दोघे गेले.
काव्या हॉटेलच्या लॉनवर फिरत होती. समोर एकदम तो दिसला. अजूनही तसाच आहे, भारदस्त. ती त्याला निहाळत होती. टेबलवर एकटाच बसला होता. जावं का, बोलावं का असा विचार करत होती ती. तेवढ्यात एक मुलगी त्या टेबलावर आली. अशी हसत गप्पा मारत बसली. तिला एकदम कसं तरी वाटलं. जाऊन खडसावं का. 2 पावलं पुढे गेली, परत मागे फिरली. घटस्फोट झाला आता, आपल्याला काय करायचंय असा विचार करून ती चेअरवर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. एकटीच कॉफीचा आस्वाद घेऊ लागली. अजून एकटीच आहेस वाटतं. म्हटली होतीस ना लवकरच सुयोग्य जोडीदार निवडेन म्हणून. आता काय झालं. मी बघ माझा जोडीदार निवडला सुद्धा. सुयश तिच्याजवळ येत म्हणाला. काव्याने मान वर करून पाहिलं. सुयश त्या मुलीला घेऊन येत तिथे आला होता. काव्या काहीतरी खरमरीत बोलणार होती, पण गप्प बसली. मी प्रणिता, नुकताच आमचा साखरपुडा झाला. मी काव्या, कोण ते तुला माहीतच असेल. हो थँक्स काव्याजी, तुम्ही घटस्फोट घेतला म्हणून मला हा हिरा भेटला. काव्या मनात म्हणाली, हिरा की गारगोट कळेल तुला लवकरच. बरं सांभाळ तुझा हिरा, हरवेल कुठेतरी. येते मी असं म्हणून ती तिथून उठली. त्या दोघांचा हसण्याचा आवाज येत होता. तिचं काळीज पिळवटून निघत होतं. कसंही असलं तरी 2 वर्ष या माणसाशी प्रेम केलं होतं. अजून मनात काहीतरी वाटत होतं. कुठेतरी सॉफ्ट भाव अजूनही वाटत होता. ती तिच्या रूममध्ये गेली आणि कानात हेडफोन घालून गाणे ऐकू लागले. काव्या गाणं ऐकत होती. मनात मात्र मनस्ताप होत होता. काय चुकलं आपलं. किती विश्वासाने प्रेम केलं होतं आपण. जीवनसाथी म्हणून स्वीकार केला होता. आपण तडजोड करायला तयार होतो. पण सगळं विस्कटलं. नाही जमलं, वेगळं झालो. पण त्याच्याविषयी मनात कसलंच किलमिश नव्हतं. आज सुयश भेटला. किती कडवटपणा भरला त्याच्या मनात आपल्याविषयी. त्याचा राग आला. नवीन जोडीदार बघून काही वाटलं नसतं. पण ज्या पद्धतीने तो आज वागला ते मात्र तिला अजिबात आवडलं नव्हतं. केतकी आणि विराज चौपाटीवर आले होते. खूप गर्दी होती. बरेच जोडपे फिरत होते. विराजने केतकीचा हात पकडला होता. तीही त्याचा हात पकडून चालत होती. व्हाईट टॉप, ब्लू जीन्स, सिंपल मेकअप तरी सुंदर दिसत होती. दोघं एका निवांत ठिकाणी बसले. विराज गप्पा मारत बसला. केतकी ऐकत होती. काहीही बोलत नव्हती. त्याला आधीचं आठवलं. सूर्यास्त बघायला विराजला आवडायचं आणि सूर्योदय बघायला केतकीला. नुकतंच लग्न ठरलं होतं. एके दिवशी विराजला केतकीने फोन केला. विराज, आपण उद्या भेटू. ठीक आहे. कधी भेटायचं? सकाळी 5:30 वाजता टेकडीवर. तुला काय वेळ लागले का? एवढ्या सकाळी मी उठत नसतो. हो माहिती आहे, मला आंटीने सांगितले आहे. तुझी सकाळ 9ला होते म्हणून तुला सकाळी बोलावले आहे. 5:30ला सकाळी टेकडीवर जाऊ. मस्त सूर्योदय बघू. ते दोघे सकाळी टेकडीवर गेले. सूर्योदय होतानाचं सुंदर विहंगमन दृश्य पाहत होते. हळूहळू होणारा तो लाल गोळा पाहून विराज मोहित झाला होता. विराज म्हणाला, मला सूर्यास्त आवडतो. आपलं प्रभावशाली अस्तित्व संपवून तो महाकाय गोळा क्षितिजा आड जाताना छान वाटत होता. मग ठरलं तर आपण सूर्योदय आणि सूर्यास्तालाच भेटत जाऊ. ते दोघे खूप हसले होते. आता एवढं विहंगम दृश्य होतं. तो एकटक पाहत होता. पण केतकी शांत बसली होती. थोडा वेळ तिथे थांबले आणि हॉटेलवर आले. काव्याचे रडवलेले डोळे बघून विराजला वाटलं, सतेजचं आणि तिचं तू मेमे झालं की काय. पण तो काही बोलला नाही. केतकी आणि काव्या एका रूममध्ये तर विराज आणि सतेज एका रूममध्ये थांबणार होते. काव्या केतकीला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. सतेज त्याचं काम संपून आला. केतकी आणि काव्या एवढ्या लवकर झोपल्या की काय? आत्ताच गेल्या फ्रेश व्हायला. सतेज, तू सकाळी काव्याशी भांडलास का? विराज म्हणाला. मी कशाला भांडू त्या कडक लक्ष्मीबरोबर? काहीतरीच काय, ती एक वाक्य बोलू देत नाही. विराज विचारत पडला. तो बघून म्हणाला, तुला तसं का वाटलं? सकाळी तिचा चेहरा रडवलेला झाला होता. इथे कोण आहे ओळखीचं तिच्या? मला वाटलं तुझ्याशी भांडण झालं की काय. तिलाच विचारू,
काही प्रॉब्लेम आहे का? नको नको, होईल ती शांत सकाळी बघू. सतेज काव्याचा विचार करत होता. मनात आहे ते बोलणारी काव्या त्याला पाहता क्षणी आवडली होती. विराजने काव्याच्या भूतकाळाबद्दल सांगितले होते. तिचं लग्न मोडलं होतं म्हणून ती डिस्टर्ब झाली आहे वगैरे वगैरे. आपल्याला ती आवडते, पण तिला माझ्याविषयी काय वाटते? सतेज, काव्या तुला आवडते ना? विराजच्या अचानक प्रश्नाने तो भानावर आला. काहीतरीच काय विराज, असं का विचारलास? तुझ्या डोळ्यात ते दिसतंय. तसं नाही, मग कसं? भूतकाळातून बाहेर पड आता तरी. नवीन दिशेने विचार कर. नाही, मी स्नेहाला विसरू शकत नाही. तो भूतकाळात हरवला. स्नेहलबरोबर त्याचं लग्न झालं होतं. तीही डॉक्टर होती. कॉलेजात असताना त्यांचं प्रेम जुळलं होतं. पण 2 वर्षाच्या आत सगळं संपलं. त्याचा सुखाचा संसार चालू होता, पण आनंदी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली. डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन आलं. बाळ आणि स्नेहल दोघेही त्याच्यापासून फार दूर गेले. या गोष्टीलाही 4-5 वर्ष झाले होते. पण आजही तो तिला विसरू शकत नव्हता. त्याची आईसारखं दुसऱ्या लग्नासाठी मागे लागली होती. तो नाही म्हणायचा, पण काव्याला पाहिलं आणि त्याच्या मनमंदिरात काहीतरी हालचाल होऊ लागली. आणि आज अचानक विराजने विचारलं. तो लहानपणापासूनच आपला मित्र आहे. आपल्या मनातील गोष्ट तो ओळखतो. मला जे वाटतंय तेच काव्याच्या मनात असेल का? काहीतरीच आपल्या डोक्यात येतं. आपली भेटच अशी किती झाली? 4 ते 5 वेळेस. मागे एकदा आईने मैत्रिणीच्या मुलीशी लग्न करावं म्हणून त्या मुलीला घरी आणलं होतं. पण आपल्याला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही. कंटाळून आईने नाद सोडून दिला होता. काव्याला भेटल्यापासून मात्र काव्याचा फटकळपणा, पारदर्शक स्वभाव, केतकी बरी व्हावी म्हणून जीवतोड मेहनत करत होती, हे सगळं त्याला आवडत होतं. सकाळी काव्या लॉनवर फेरफटका मारायला बाहेर पडली. सतेज ही लवकर उठून जॉगिंग करत होता. डॉक्टर, तुम्ही सुद्धा लवकर उठतात? मी रोज सकाळी लवकर उठतो, योगासन करतो, म्हणूनच फिट आणि फाईन आहात तुम्ही. ते दोघेही बोलत बोलत लॉनवर फिरत होते. तेवढ्यात काव्याचे लक्ष हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या गाडीजवळ गेलं. सुयश सामान ठेवत होता. ती मुलगी सोबत होती. काव्याच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. ती सतेजला म्हणाली, माझ्यासोबत चला प्लीज. पण कुठं? काही न म्हणता ती वेगाने गाडीच्या दिशेने जाऊ लागले. सतेजही तिच्या मागे मागे गेला. अचानक काव्याला पाहून सुयश थोडा दचकला. पण तसं न दाखवता सतेजकडे पाहत तो म्हणाला, काव्या, तुझा बॉयफ्रेंड एकदम कडक आहे. अभयला सोडलं वाटतं. त्याच्या या बोलण्याने ती संतापाने लाल झाली. मिस्टर सुयश, तोंडाला येईल ते बोलू नका. हे डॉक्टर सतेज. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. सुयशचा चेहरा पडला होता. उसने हसू आणत तो म्हणाला, हाय, मी सुयश. तुमचं पुढील आयुष्य सुखी जाऊ. भेटू परत. असं म्हणत सुयश निघून गेला. सतेजला काय बोलावं कळलं नाही. सुयशला चिडविण्यासाठी ती असं म्हणाली हे त्याला कळत होतं. खोटं खोटं का होईना, पण ती जे काही बोलले ते त्याला चांगलं वाटत होतं. सतेजला डॉक्टर विश्वंभर सरांना तो भेटायला जाणार होता. विराज, मी जाऊन येतो. ठीक आहे, लवकर ये. हो, असं म्हणून तो गेला. काव्या फोनवर बोलून रूममध्ये आली. पण तोपर्यंत सतेज गेला होता. आपण एकदम बोलल्याने त्याला राग तर आला नसेल याच विचारात होती ती. काय वाटलं असेल? काय समजलं असेल मला? त्याला भेटून सांगावं लागेल. गैरसमज व्हायचा. गाडीत विराज केतकीसमोर काही बोलली नाही. दोघांच्या मनात काहीतरी चाललंय, पण जोपर्यंत स्वतःहून सांगत नाहीत तोपर्यंत आपण काही बोलायचं नाही, असं विराजने ठरवलं होतं. घरी सगळे वाट पाहत होते. विराजने डॉक्टर काय म्हणाले, काय करायचं सगळं सांगितलं. केतकी बरी होणार हे ऐकून वसुधाताईला खूप आनंद झाला होता. वेळ लागेल, पण ती बरी होणार हे ऐकून त्यांना हुरूप आला. परतणीसाठी केतकीला नेण्यासाठी त्या थांबल्या होत्या. मम्मी, तुम्ही थोड्या दिवसांनी केतकीला नेलं तर चालेल ना? डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम सुरू केले असते. चालेल, तुम्ही एवढी मेहनत घेता तर काही हरकत नाही.
इथे पण ती सुखातच आहे की. आम्ही आमच्या करवलीला मात्र घेऊन जातो बरं. काव्या येणार ना का थांबायचे? थांबायचे नाही आंटी, माझे नाटकाचे दौरे सुरू होणार आहेत. काव्या तू गेल्यावर करमायचं नाही आम्हाला. केतकीला तर तुझी उणीव फार भासेल. येत जा अधूनमधून, बरं वाटेल आम्हाला. नक्कीच काकू, येत जाईन मी. मला पण तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल. काळजी घ्या केतकीची, तशी तुम्ही घेताच. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुसत ती म्हणाली, केतकी नीट होईल ना जिजू? रडूबाई डोळे पुसा. माधवीताई केतकीला छोटे छोटे काम सांगत होत्या. ती प्रत्येक काम मन लावून करत होती. स्वयंपाक ही छान करत होती. फक्त सोबत माधवीताईला तेथे थांबावं लागत असे. तिच्या हाताला चव छानच होती. आज माधवीताईची मैत्रीण कावेरी येणार होती. बाहेर देशात गेल्याने ती लग्नाला आली नव्हती. तिच्यासाठी आज किती तरी डिश बनवल्या गेल्या होत्या. कावेरी ते बघून खूप खुश झाली. खूप छान बनवलंस की माधवी. याचं सगळं क्रेडिट माझ्या सुनेला. सगळं तिनं आपल्या हातानं बनवलं आहे. तशी मी पण मदत केली, लिंबू टिंबू म्हणून. नशिबान आहेस बाई, या काळात अशी सून भेटणं. अगं पण तिला बाहेर बोलव ना. मध्ये काय बसवलंस? माधवीताईने केतकीला आवाज दिला. बाहेर ये बेटा. केतकी आली. बस इथं कावेरी मावशीजवळ. केतकी खूप खूप थँक्स आजच्या जेवणाबद्दल. खरंच खूप छान बनवतेस तू. कावेरी म्हणाली, तुला नोकरी करायला आवडतं का? फक्त स्वयंपाकच? नाही. मग घरात बसून काय करणार? स्वयंपाक, धुणी, भांडी. केतकी तशीच शांत बसली. कावेरी ती चित्र खूप छान काढते. हो, आवडतं मला. कावेरी अजून काहीतरी विचारणार होती. तेवढ्यात माधवीताई म्हणाल्या, केतकी बेटा, पप्पांना चहा दे बरं. कावेरी म्हणाली, माधवी तुझी सून सुंदर आहे, सुगरण आहे. मला जरा सांगकामी वाटते. मी स्पष्ट बोलणारी आहे, हे तुला माहीतच आहे. राग मानू नकोस. तसं काही नाही, ती थोडी आजारी आहे. थोडक्यात माधवीताईने केतकीची कहाणी सांगितली. असं आहे का? मग सगळं अवघडच आहे. थोडक्यात काय तर तू सून नाही तर घरात रोबोट आणलास. म्हणेल ते काम करायला. मोठ्याने हसत ती म्हणाली, चांगली असती तर एवढं काम केलंच नसतं. हुशार आहेस माधवी तू. तरी म्हटलं, आजारी असून असली सून कशाला केली असेल बाई. राग मानू नको. मनात असेल ते मी बोलते. प्लेटमधल्या ढोकळ्याचा पीस तोंडात टाकत ती म्हणाली, बाकी काही असो, ढोकळा खूप छान झाला आहे. तोंडाला चव आली माझ्या. माधवीताईंच्या मात्र तोंडाची चव गेली होती. कावेरीच्या बोलण्याने माधवीताईला खूप त्रास झाला होता. नेमकाच विराज आला होता. त्याने सगळं बोलणं ऐकलं होतं. विषय बदलत तो म्हणाला, मम्मी आज संध्याकाळी लवकर आवर. आज आपल्याला नाटकाला जायचे आहे. तू, केतकी, पप्पा सगळे जाऊ. मला नको, तुम्ही जा. असं कसं मम्मी? तू नाही आलीस तर नाटकातली हिरोईन रुसेल ना. विराज, अजिबात विनोद करू नकोस. माझा मूड नाही. मी विनोद करत नाही आहे, रिअल सांगतोय. नाटक काव्याचं आहे. स्पेशल गेस्ट म्हणून तिने आपल्याला बोलवलं आहे. तू नाही आलीस तर ती नाराज होणार नाही का? काव्याचं नाटक म्हटल्यावर यावं लागेल. मोठी गोड पोरगी आहे. केतकीला तयार करते. नाटकाचं नाव काय आहे? जीवन एक संघर्ष यात्रा. माधवीताई असं लोकांच्या बोलण्यामुळे विचलित होत आहेत. त्यांच्या वागण्यामध्ये कुठेतरी फरक पडेल का केतकीसोबतच्या? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटद्वारे नक्की सांगा. असे लोक समाजामध्ये भरपूर आहेत, पण विराजसारखा मुलगा भेटणंसुद्धा भाग्य लागतं, हो की नाही? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.